x cube plus minus 9xy एक्झाम्पल नंबर 4. ओके, मागच्या वेळेला आपले 3 एक्झाम्पल झाले. आता चौथं एक्झाम्पल घेतोय इन टर्म्स ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. ओके, नाउ वी हैव टू टेक अ डेरिवेटिव्ह बाय युजिंग इम्प्लिसिट फंक्शन. हाऊ टू फाइंड द डेरिवेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन? आपण सरळ आपण डेरिवेटिव्ह काढतो. y चा x चा कंबाईन फंक्शन आहे, कंबाईन व्हेरिएबल्स आहे. आपण सरळ डेरिवेटिव्ह काढणार, पण त्याच्यामध्ये आपलं टार्गेट आहे एका बाजूला dy बाय dx आणि उरलेल्या टर्म एका बाजूला करतो ना आपण. एका बाजूला dy बाय dx च्या टर्म आणि उरलेल्या बाजूला x आणि y च्या टर्म्स. आता x आणि y च्या दोघे व्हॅल्यूज आपल्याला लागणार. आपलं टार्गेट आहे टँजंटचं इक्वेशन टँजंटचं असतो, नॉर्मलचं इक्वेशन नॉर्मलचं असतो. ते आपल्याला चारही पॉईंट आउट करायचे, या पॉईंट मधून पास होणार. बरोबर, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली फाइंड आउट काय करायचं, जस्ट रिलेशन, डेरिव्हेटिव्ह अँड टाइम. ओके, नाउ लेट्स टेक x cube plus y cube minus 9xy equal to 0. इथे इक्वल टू 0 दिलाय, इथे इक्वल लिहिण्याची गरज नाही. बरेच जण इथे इक्वल घेतात, त्याला dy बाय dx देतात. बरोबर, याला y अजून करतात. अरे ऑलरेडी y तिथे होऊन गेलाय, तुम्हाला इक्वल टू y देण्याची गरज नाही. जसा इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढलाय तसाच काढायचा, याचा काहीही संबंध नाही. That's what is a mixed function in terms of x and y. Take directly derivative, differentiate it with respect to x. Okay, then x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x. That's what is simple. कारण y हे कोणाचं फंक्शन आहे, x चं. आपल्याला x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, नाउ मग सांगा आता y क्यूब 3y स्क्वेअर कशानुसार घेतलं, x रेस टू n नुसार. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n into x रेस टू n मायनस n काय इथे, मग x रेस टू 3 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे जसं y रेस टू होता, y रेस टू 3 चा डेरिव्हेटिव्ह 3 into y रेस टू 3 minus 1. 3 minus 1 3 into y रेस टू 2. ओके, पण y हे कोणाचं फंक्शन आहे, डिपेंडंट कोण आहे, डिपेंडंट कोण आहे, y कोणावर, x वर डिपेंडंट. बरोबर ना. मग आपण डेरिव्हेटिव्ह घेताना कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, विथ रिस्पेक्ट टू x चा. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ज्या पण वेळेला तुम्ही y चा डेरिव्हेटिव्ह घेतात त्यावेळेला y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यावा लागेल, म्हणजे इनटू dy बाय dx. कारण y हे x चं फंक्शन. नाउ मायनस 9 इन ब्रॅकेट x into y. That's take derivative by u into v. Okay, derivative of u into v. मेगा सांग पटकन. Derivative of u into v. First function into second function. हाँ, पल्लवी. रूल मी अजून काही सांगितलं, नोटबुक ठेवायला कोणी आणलेली नोटबुक, फॉर्म्युलेची नोटबुक सगळ्यांकडे आहे. कोणाकडे हात वर करा, चेक करतो. कोणाकडे नाही आता नाही, पटकन चेक करतो. यू इंटू व्ही चा डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मध्ये प्लस y ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू 0. तर dy बाय dx ना मग आता 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx. हा मायनस 9 आतमध्ये मल्टिप्लाय, ज्या प्लस आहेत ते काय होतील, मायनस 9x इंटू dy बाय dx मायनस 9y इक्वल्स टू 0. dy बाय dx च्या टर्म्स मधून dy बाय dx बाहेर काढा, उरलेला टर्म एका बाजूला. याच्यात dy बाय dx आहे का, आहे का dy बाय dx नाही, बरोबर ना. मग 3x स्क्वेअर मायनस 9y बाजूला घेतला, एका बाजूला. ओके, या दोघांमध्ये कॉमन कोण दिसतोय, dy बाय dx. त्याला बाहेर काढा, प्लस इन ब्रॅकेट याला बाहेर काढून घेतलं, कोण राहिला 3y स्क्वेअर मायनस 9x इंटू इक्वल्स टू ही टर्म उचला, त्या बाजूला क्रॉस करा, म्हणजे काय मिळेल 3y स्क्वेअर मायनस 9x इंटू dy बाय dx. ही टर्म तशीच ब्रॅकेट जसा तिकडे मायनस ब्रॅकेट
3x स्क्वेअर मायनस 9. ओके, नाउ ही टर्म तिकडे जाताना काय होते डिवाइड, म्हणजे dy बाय dx इक्वल्स टू आणि मल्टिप्लाय. ओके, मायनस इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर मायनस 9y अपॉन 3y स्क्वेअर अपॉन 3y स्क्वेअर मायनस 9. हा काय झाला माझा dy बाय dx. कळतंय? हा dy बाय dx आला. जस्ट हा 3 पण कॉमन घेऊ बरं का. 3 कॉमन काढल्यानंतर काय मिळेल सांगा. 3 कॅन्सल होईल ना. ओके, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये 3 कॉमन आहे, कॅन्सल झाला. ब्रॅकेट मध्ये काय राहील x स्क्वेअर मायनस 3y अपॉन y स्क्वेअर मायनस 3x. बरोबर इथपर्यंत. ओके, आता dy बाय dx निघाला म्हणजे मला स्लोप ऑफ टॅन्जंट निघाला त्या पॉइंटला. बरोबर, मग आपण स्लोप काढून घ्यायचा, dy बाय dx ऍट पॉइंट काढून घ्यायचा. तर इक्वेशन फर्स्ट नाव घेऊ. ओके, मी dy बाय dx काढून घेऊ ऍट पॉइंट 2,4. dy बाय dx ऍट पॉइंट असं म्हणू ना आपण. इक्वेशन फर्स्ट घेऊ ना आपण. हे झालं का इथपर्यंत? क्लिअर आहे सर्वांना? ओके, चला आता पुढचा फर्स्ट पार्ट काय माझा स्लोप ऑफ द टॅन्जंट. हा माझा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, फर्स्ट पार्ट स्लोप ऑफ टॅन्जंट at 2,4. काय dy बाय dx सांगा at point 2,4. बघा व्हॅल्यू बघा, मायनस इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 3y अपॉन y स्क्वेअर मायनस मायनस ब्रॅकेटच्या खाली वरती का खाली? वरती का? तिकडे वरती का? ऍट पॉइंट 2. चला आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दोघांच्या पुट करावं लागतील. कारण का? कारण आतापर्यंतचा जो डेरिव्हेटिव्ह एक्सप्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जो होता तो इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये निघायचा, म्हणून फक्त आपण एक्स ची व्हॅल्यू पुट करायचो. बरोबर ना? ओके, ऍट 2,4. ओके, नाव पुट करू द्या. सांगा एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर काय मिळेल? 4 मायनस 3y म्हणजे 12 डिवायडेड बाय y स्क्वेअर 16 मायनस 3 इंटू 2 6. बरोबर इथपर्यंत. ओके, नाव देन 4 मायनस 12 मायनस 8 इंटू मायनस मायनस 8 झालं ना, मायनस 5 गेट प्लस. ओके, देन 10. ओके, देन okay, that's 4/5. That's one is the slope of the tangent. हा कळला माझा स्लोप ऑफ द टँजंट. म्हणजे डेरिव्हेटिव्ह एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला फाइंड आउट केला म्हणजे माझा स्लोप ऑफ द टँजंट. ना आता इक्वेशन ऑफ टँजंट. ओके, नाउ इक्वेशन ऑफ टँजंट बघा काय आहे. y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. ते पूर्ण लिहावं. काय लिहिणार आपण? Therefore, equation of tangent which passing through 2,4 with the slope m is equals to 4/5. Okay. Now then, y minus y1 काय? Passing through 2,4 x1 y1. Okay. Y minus 4 equal to slope काय? 4/5 into x minus x1 x minus 2. हा 5 इकडे त्याला मल्टिप्लाय होईल. काही सांगा 5y minus 20 equal to 4x minus 8. या दोघी टर्म्स तिकडे जातात. काय मिळेल सांगा फायनल आन्सर? दोघं टर्म्स. हा 5y प्लस आहे, मायनस मध्ये तिकडे जाईल, मायनस 20 तिकडे जाताना प्लस होऊन जाईल. म्हणजे काय 4x minus 5y plus 20 minus 8 equal to 0. फायनल आन्सर सांगा काय? 4x minus 5y plus 12 equal to 0.
That's what is the required equation of tangent. Okay, next, then similarly we have to find the slope of the, what is the slope of tangent? Then what is the slope of the normal? Minus pi upon negative reciprocal. Okay, numerator denominator change होता है. Negative reciprocal of the slope of the tangent is the slope of the normal. मग आपण slope of the normal काढून घ्या. इथपर्यंत झाले, सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, नाउ पुढे स्लोप ऑफ नॉर्मल काय येणार आहे? -5/4 निगेटिव्ह रेसिप्रोकल. नाउ देन इक्वेशन ऑफ which passing through 2,4 with a slope -5/4. Okay, now therefore y minus y1 is 4 equals to slope -5/4 into x minus 2. Then हा 4 इकडे मल्टिप्लाय झाला, काय 4y minus 16, हा -5 आतमध्ये मल्टिप्लाय -5x plus 10. दोघे टर्म इकडे होत्या. -5x इकडे येताना प्लस -10 इकडे येताना प्लस मायनस प्लस 10. नाव मग काय मिळेल? 5x plus 4y minus 16 plus 10 equal to 0, and 5x plus 4y minus 26 equal to 0. That's what is the equation of normal. So, next example number 5. Example is x square minus root 3 also okay, ठीक है. plus 5 Plus 5 equals to का असं पण 0 equals to 5. ठीक है. At point root 3 comma 2. Okay. Now take a derivative of that function. That's what is the implicit function. That's mixed in x and y. Therefore, take a derivative. Differentiate it. We direct it with respect to x. So, derivative of x. Square side derivative 2x. Root 3 as it is in a bracket. X into divided by x plus y into 1 plus. Okay. Next. 4y into equals to 0. डिवाइड बाय dx. आता आप रूट 3 आतमध्ये मल्टिप्लाय करा बाकीच्या नंबर. 2x minus root 3x into divided by dx plus root 3y plus 4y into divided by plus minus. Okay, then या दोघे टर्म्स मधून डिवाइड बाय dx बाहेर काढायचा आहे. उरलेला टर्म बाजूला घ्या. म्हणजे काय? 2x minus root 3y. ओके, डिवाइड बाय dx. सांगा ही प्लस मध्ये टर्म अगोदर घ्या, नंतर मायनस मध्ये घ्या. म्हणजे काय? प्लस इन ब्रॅकेट 4y minus root 3x into divided by dx equals to 0. याला तिकडे जाऊ द्या, as it is. याला ब्रॅकेट द्या, याला तिकडे जाऊ द्या. म्हणजे काय? 4y into root 3x into divided by dx equals to 2x minus by minus root 3 पुढे डिवाइड करायचे. ओके, डिवाइड बाय dx. चला पुढे करूया. माइनस इन ब्रॅकेट रूट जस्ट 2x minus root 3y upon 4y minus root 3x. ओके, इथपर्यंत. ओके, आता हा डेरिव्हेटिव्ह निघाला. दॅट्स फर्स्ट पार्ट. स्लोप ऑफ द tangent. Slope of tangent at root 3 comma equals to divide by dx at point. So divide by dx at point root 3 comma divide by dx by minus 2x bracket root 3y upon 4y minus root 3x at point root 3 comma
चला इथपर्यंत आपलं एक महत्वाचं एकच गोष्ट आहे, सगळ्यात तुम्हाला आतापर्यंत बघितलं असेल, इथपर्यंत काय काढलंय बघा, डेरिव्हेटिव्ह. सगळं डेरिव्हेटिव्ह काढलंय ना, काही चेंज केलाय. जो डिवाय बाय डीएक्स आपण जवळपास हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या अगोदरपर्यंत काढलाय, तोच डिवाय बाय डीएक्स. याच्यात काही चेंज करतोय का मी? नाही, डिवाय बाय डीएक्सच काढतोय, काहीच केलं नाही. फक्त पुढचा पार्ट वाढला, पुढचा पार्ट फक्त आपल्याला त्याचा वापर करतोय आपण म्हणून वाढलाय, बरोबर. इथपर्यंत काही चेंज केलेला नाही, ऍज इट इज. समजतंय? ओके, नाव दॅन नेक्स्ट. चला आता याच्यात पुट करून द्यावं, काय काय 2√3 minus √3 into 2 माइनस अपन I think 0 मग इक्वेशन ऑफ नॉर्मल कशाला एक्झिस्ट इक्वेशन होणारच आहे ना. ठीक आहे ना, स्लोप जर 0 असेल, स्लोप कुठे 0 येतो? एक्स ऍक्सिसला किंवा एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईनला येतो. टँजेंटचं इक्वेशन मिळेल. स्लोप 0 केव्हा असतो? जेव्हा लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस असते, बरोबर ना. आणि नॉर्मल म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरलल, त्याला परपेंडिक्युलर, म्हणजे तो एक्झिस्ट होणारच नाही. आलं लक्षात? नॉर्मलचं इक्वेशन काढण्याची गरज नाही, कारण नॉर्मलचं इक्वेशन एक्झिस्ट होणार नाही. कारण वाय लाईनचं जरी तुम्ही इक्वेशन काढलं, वाय लाईनचं इक्वेशन वाय एक्स इज इक्वल्स टू 0, पण त्याचा स्लोप एक्झिस्ट होत नाहीये, म्हणून त्याचं इक्वेशन नाही काढलं तरी चालेल. ओके, त्याच्यानुसार ठरवा, कारण याचा स्लोप तुम्हाला 0 मिळतो, याच्यात तुम्हाला पुढे फाइंड आउट करण्याची गरज पण पडणार नाही. फक्त टँजेंटचं इक्वेशन काढा, बस, पुढे संपलं. आलं लक्षात? डिवायडेड बाय इथे जी पण व्हॅल्यू आली 8 minus 3 that's equals to 6. Slope is 0. Therefore, equation of tangent line is parallel to, ठीक है सर, y minus y1 2 equals to slope is 0 in another bracket x minus √3. That's one is y minus 2 equal to 0, y is equals to 2. Y is equals to 2 ही दिसताना कशी दिसत असेल लाईन? That's y is equals to 2. Okay, y is equals to 2 म्हणजे ही लाईन कोणाला पॅरलल आहे? x axis. That's y is equals to 2. म्हणजे हा पॉइंट कुठे असू शकतो? √3 इज नियर अबाउट y ची व्हॅल्यू काय? √3, x ची व्हॅल्यू √3 आणि हा 2 आहे, म्हणजे कुठे येईल बरं तो x? x इथे कुठे असेल ना √3, हा इथे कुठे येईल पॉइंट त्या लाईनीवरचा पॉइंट, आणि हा कुठेतरी परपेंडिक्युलर आहे, नॉर्मल, दॅट्स नॉट एक्झिस्ट. बस एवढं फाइंड आउट केलं तरी सफिशियंट. आलं लक्षात? आणि काय एक्झिस्ट होते ते लक्षात घ्या. आलं लक्षात? ठीक आहे. अजून एक होतं, कोणतं होतं एक्झाम्पल? हा, काय होतं? x3 + 2x² minus 9x एवढंच आहे. ऍट पॉइंट 2, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह. ओके, चला मग आता बघा डेरिव्हेटिव्ह. 3x² plus 2 in bracket x² into dy by dx plus y into 2x minus 9 in bracket x into dy by dx plus y equals to 3x² plus 2x² into dy by dx plus 4xy. हा 2 4 आणि हा x into y. ओके, minus 9x into minus 9y equals to 0. ओके, dy by dx च्या बाजूला बघूया. उलट आहे बघा, 3x² plus 4xy minus 9y equals to, सॉरी, याला ब्रॅकेट मध्ये घेतला
आणि यांच्या दोघांमधलं डिवाय बाय dx कॉमन म्हणजे 2x² मायनस 9x इंटू डिवाय बाय dx इक्वल्स टू 0 बरोबर. ओके, याला तिकडे जाऊ द्या. 2x² मायनस 9x इंटू डिवाय बाय dx इक्वल्स टू मायनस 3x² प्लस 4xy मायनस 9y. याला तिकडे डिवाइड करा म्हणजे डिवाय बाय dx इक्वल्स टू मायनस प्लस 4xy मायनस 9 डिवाइडेड बाय 2x² मायनस 9x. 9x आहे का? ठीक. पुढे झालं डेरिव्हेटिव्ह लिहिला आपला. आता स्लोप ऑफ टॅन्जंट. मग स्लोप ऑफ टॅन्जंट बघा आता डिवाय बाय dx ऍट पॉइंट 2, पुढे चला 3x². x काय 2 चा स्क्वेअर 4 into 3 12 2 into 1 into 4 8 minus 9 into 1 divided by 2 into 4 minus 9 into 2. Okay, then 12 plus 8 plus 8 minus 9 plus minus 11 हा minus आहे divided by 8 minus 18 minus 10. That's one is equals to 11 upon 8. इथून पुढे तुम्हाला काढता येईल. ओके, इक्वेशन ऑफ टॅन्जंट इक्वेशन ऑफ म्हणजे याचा रेसिप्रोकल घेतला की स्लोप ऑफ नॉर्मल मिळेल. त्याच्यावरनं या पॉईंट मधून पास होणार इक्वेशन. आलं लक्षात? ठीक आहे. पुढचे एक्झाम्पल्स मला बुक दाखवा. पुढचे एक्झाम्पल्स